वांग्याचे तिकडेही लागले. मागच्या वेळेस तर खायलेच नाही भेटले, कोणा नेले ना कोणा नाही. तर वांगे चोरून न्यायची गोष्ट होय का बाई? दुसऱ्याच्या घरचे एवढ्या अंगवणीनं झाडं लावले मी ना, मिरच्याचे, वांग्याचे, मेथी लावली, आपली हे लावला, सांबार लावला, आणि लोक चोरूनच नेते गड्या. लाजही वाटत नाही बाई लोकायले चोरी करायच्या वेळेस. इथे लागले वाटते लाल वांगे. आमाय बाई हो, फुलंही येऊन राहिली चांगली मस्त. तोडू का गड्या आताच तोडून नेऊ का नाही तर? पण आता स्वयंपाक गिंपाक तर केला आहे रोशनीनं. नाही मग उद्याच नेतो, जाऊ दे. उद्या करायचं असला ना भाजी, उद्या करायला लावीन तिले वांग्याची मस्त भाजी, सैगे वांग्याची. आणि उद्याच नेईन मग ताजे ताजे तोडून मस्त भाजी. चांगली लागते घरच्या वांग्याची भाजी, मस्त झाडाच्या. अजून लागली वाटते वांगे. मागच्या वेळेस पांढरे वांगे नेले होते मी न चोरून, आता हे लाल घेऊन जाईन. काय मस्त भाजी लागली होती. घरच्या वांग्याची भाजीच मस्त चांगली लागते. इले पाय पाय करीन आणि इकडं तिकडं गेल्यावर नाही का घेऊन येईन. पण हिनं काट्या लावल्या बाई. काट्या लावाले, काठी तर नाही टाकत. बरं झालं लाकडाची मला फाटकी बनवून दिली बाई सूरजनं. ना आता काट्याही टाकतो ना मी इकडं. कोण कसं जाते तर पाहतो ना. मागचं एकही वांग मला आवडलं नाही बाई घरी खायले. कोणता सांबार तोडून नेणार कोण आहे? कोण नेते ना कोण नाही तर गंगीशिवाय. हे साई एक चोट्टी. निर्मला बाई अशी काऊन म्हणतो व तू? आली का माही याले? वांगी पाहिलेच आली का काय तर काय माहित का? काऊन कशी काय आली हो बाप्पा? तू तर येत नाही हो माझ्या घरी बाप्पा. आज कसा काय रस्ता दिसला माझ्या घरचा? काय नाव घेऊन राहिली होती ना मी न नेले बा म्हणून वांगे चोरून. मी खायले नेऊ 10 ना 15 रुपयाच्या वांग्यासाठी काय त्या घरी चोरी करन मी? कराले काही बी बोलतं बिचारे. तू न पाहिलं का मला वांगे नेतानी? पहिले सांग मध्ये, पाहिलं का? पाहिलं नाही म्हणून तर ना. आता पाहिलं नाही म्हणून तर कोणाचं नाव घेऊ शकत नाही ना बाई. पण एवढे मोठे वांगे लागले होते, बंदीच्या बंदी नेले तोडून. कोण होय ना कोण नाही तर एवढी नेत असते का? मी किती अंगवणीनं लावले बाई झाडं जुडं. असे काही कोणाच्या घरी चोरी करा, कोणीही असो. तू मला दिसली नाही, पण ज्या दिवशी दिसली म्हणजे सांगीन बरं मी. वांगे चोरत असते का? मागून न्यायचे. एक दोन माणूस खुशीनं देते बी वांगे. आता त्या दिवशी तू चालते ना येतो, मला जाताना दिसली तू लाल साडी तूच तर दिसली होती. सांबार दिसला हातात, आणि साडीत काहीतरी लपून नेऊन राहिली होती. आणि मला म्हणे मी तुमच्या वाडीतला म्हणे, त्या वाडीतला सांबारच घेतला म्हणे फक्त. मला वाटलं घेतला असं बाई सांबार. पाहतो ती एकही झाडाले वांग नाही. एवढे वांगे नेत असते काय वा? नाही मी कुठं नेले होते वाले झाडाचे वांगे वा? सांबार म्हटलं होतं तर सांबारच घेतला होता. उलिसा सांबार घेतला आणि तशीच चालली गेली. कुठं मायावाल्या पदरात काहीच नाही होतं. आणि तुला एवढंच वाटलं माया पदरात तर तेव्हाच पाहा लागत होतं का नाही? तेव्हा काऊन नाही पाहिलं तू ना? एवढं कुठं माहित मले? तू आली होती वाडीत तेव्हापासून मायावाल्या झाडाचे वांगे दिसले गायब. टमाटर 2-3 नेले तू ना तोडून, आणि वांगे नेले. आले कसंही बी आता आम्ही घरच्या घरी लावतो थोडंफार. मिरच्या हे ते अंगवणीनं बाहेरचं घेण्यापेक्षा घरचंच बा. मला घरच्या याची चव आवडते. त्यातल्या त्यात तू येऊन घेऊन जाता. तुला बाहेरचं घ्यायला नेट लागते काय हो? पैसे वाचवतं निसती. भाजीपाला घेत जा आणि चांगली खात जा. दुसऱ्याच्या घरचं चोरून नको नेत जाऊ. नाही नेले मी. खरंच वांगे नाही नेले होते त्यावाल्या वाडीतले. मी फक्त सांबारच नेला आणि लागेच 2-3 मिरच्या नेल्या. ते तिथं दिसल्या होत्या झाडाले मले, तर दिसल्या बाई 2-3 मिरच्या. तर त्या 2-3 मिरच्या नेल्या होत्या, वांगे नाही नेले होते. जाऊ दे आता, नेले का नाही नेले. आता कोण आता तुझ्यासोबत हे करत बसन? चल, मला काम आहे. काय आली होती? एखादी बी येते म्हणलं मला आता कामाले जायचं आहे. माही यश तुटला विचारे. त्या घरी राहते ये गी दे ना एखादी निर्मला बाई सध्याचा ये आणून देतो संध्याकाळी कामावून आल्यावर. चाल बापा देतो. हाय ये गे. आण 2-3 वांगे देतो ना मला. चांगले लय मोठे तर लागले. लट दे ना 2-3 वांगे. कशी बेसरम आहे. त्या दिवशी वांगे चोरून नेले ना, आता तोंडावर म्हणते मध्ये दे ना वांगे. काय नाही अजून तोडले नाही मी. जेव्हा तोडलीन ना तेव्हा देत बसील. तोडल्यावर आणून देईन त्या घरी. देतो मी कायले तरी. पोरीला नाही देईन का? ज्योतीच्या घरी द्या लागन 2-4. ते रोशनी तिच्या मायच्या घरी नेऊन देन 2-4. इले देत बसू का? द्या आले. उद्या तोडीन मी. चांगली काटे कुठे टाकून ठेवतो म्हणजे गेलीच नाही पाहिजे. त्या रोशनीले म्हणतो लक्ष दे जो हिच्याकडे. हेच राहते. पण हे तर कामाले जाईन बाई आता. चल ये देतो तुले. कोणाच्या चालले वा? डोबणे तर आता कमी झाले. कोणाच्या चालले तू?
लोकांचं वावर निघालं ना, तर जिथं जिथं निघालं नाही तिथं तिथं मग लावते लोक बी टाकते का नाही. तर त्याच्यासाठी डोबी डाबीला सांगितलेलं आहे मला. आपल्या याच्या चालली ग्रामसेवकच्या, हे बी आहे ना माझ्यासोबत, चंदीसोबत चालली. असं ग्रामसेवकच्या चालली काय? चल चल देतो, या देतो आणि बरोबर ठेवतो माई. या ठेवाले चांगला ठेवतो, आरव उरव नको करू, घरी बरोबर आणून देतो. हो ना माय, उठून पाहिल्यासारखीच करतो हो तू. त्या काय भरोसा आहे बाई, या नेशीन ना नेलास नाही म्हणशील ना दाबून देशील माय चांगली चुंगली. ये देतो, या तिकडं काय झाडाकडे उभी आहे व. गेले नाही ना मला इथून वांगे. आता मी तुझे वांगे कसे चोरून नेतो ना, पाहिजे तू. हां, तुला पत्ताही नाही लागत. अहो या पाहिजे का नाही, येतो का नाही येतो का मावाल्या झाडायला लावशील नजर. आली वा आली, कायले नजर लावतं. चाल येतो. भाऊजी पाठवा ना, हे शांतात आले की पाठवा बरं. थोडस राहुलली पाठवा, हे काढण्याचं आहे उचलून, आपलं दिवाण न्यायचं आहे. बाकी सगळं लावले ना तुम्ही तिकडे सामान? हो हो. नाही नारळ गिरळ फोडला आहे म्हणा. आणि शीतलनं मी गेलो होतो देवळात त्या आपल्या गावातल्या, तर तिथं बी पूजा गिजा केलेली आहे आणि घरी पूजा केली आहे. काही नाही, आता थोडंसं शॉर्टकट मध्ये केलेलं आहे. हो हो ठीक आहे ना, या लवकर लवकर या. तिकडलं झालं असं लावून तर सर्व. हे एकट्याला उचलून नाही राहिलं ना, बाकी थोडंसं अजून सामान न्यायचं आहे. नाही हे बाकीचं म्हणजे स्वयंपाकाचं. हो बरं या लवकर. भाऊजी राहुल दादा तो श्याम येतपर्यंत थांबाच लागन मला, कारण की हे एकट्याकडून उचलणं नाही होत ना. लयच भारी आहे ना हा, तिच्या बहिणीनं घेतलेला हा वाला दिवाण लयच भारी आहे ना. आई आली वाटते, आईले आता घरातलं सामान गायब दिसन. काय म्हणते तर काय माहित, का तिला माहित स्वतः जाणार होतं म्हणून. बाप्पा, हे दिवाण गिवाण घराच्या बाहेर काढलं, कायच्यासाठी काढलं रे तू? रे हो रे, हो रे रोशने, कायच्यासाठी एवढे भांडे गिंडे काढून राहिला तू? आई शीतलचं जेवढं सामान आहे ना, तेवढं सामान तिकडं नेऊन टाकलं. रूम मध्ये झाल्या त्या रूमात यार, तर तिकडं नेल्या त्या रूमात. मला सकाळी डोबाले जाऊ दिलं तू घरातलं सामान तिकडं नेलं. लाज वाटते का रे तुले थोडीशी? रे मायच्या समोर मनाच्या वेळेस अलग राहिले, तमतम करून राहिला, बायकोच्या मतानं ऐकून राहिला. तिले समजावले गेला होता तू, आणि इले कालही मी समजावून सांगितलं तरी ऐकली नाही बाई. शितली लयच आहे वय येत. लवा आले, मला वाटलं ये खरं नाही आली. कराच आहे तर मग आता तिची आई म्हणते अलगच राय म्हणते, नाहीच म्हणते तिची आई, तिला पाठवतच नाही. तर मग काय करू मग? रूम आहे झाल्या ठेवाल्या सर्व काही, नेऊन नाही टाकलं सामान. आता मग तू तशी वागली नसती तर काय एवढं झालं असतं. याच्यासाठी पैदा केलं रे तुले. हो रे माय रे, असं बोलासाठी याच्यासाठी पैदा केलं. नालाय का एवढे नवस तावस करून तुले पैदा केलं, आणि याच्यासाठी केलं का रे? हो रे, घर खाली कराले आणि एवढे सामान घेऊन गेला तिच्या अन्नाचं सर्वच नेलं का रे तू ना? हो नेलं आई, सर्वच नेलं. सर्व बारीक चुरीक. ती आली होती शीतल, तिची आई नाही आली होती. शीतलनं एवढं भरलं आणि घेऊन गेली. तिथं लावलं आहे आता ते आपल्या रूम मध्ये, तिकडं लावलं आहे. तिची आई म्हणे ना सर्व सामान घेऊन याचं म्हणून, तर तिनं सर्वच नेलं. मग आता काही ठेवलं नाही. मी काय म्हणू मग तिले? तिले म्हणलं एवढी गई करून नाहीच ऐकली बाई. मी म्हणलं ते काही चुकीचं नाहीये, हाय माय सारखीच आहे. पण एवढं मी प्रेमानं बोलली, पण नाही तिच्या याच्यावर असरच पडला नाही मनावर. मायावाला तर काही असर पडाले. आणि ते कुकर गिकर होते तिले 2-3 आले होते. आपल्या घरचा कुकर खराब झाला, त्यातले 2-3 नेले का रे तिने? एखादी घरी नाही ठेवलं? मले नाही माहित आई, कुकरचं काय माहित का? मले नाही माहित. काहीच ठेवू नको रे, तुझे सामान सर्वच घेऊन जाय. कुकर पासून जे काही असेल ना ते रोशन्या सर्वच घेऊन जा. तुझ्या बाबू कुकर नाही पाहिजे आम्हाला, काही नाही. सर्व सामान त्या पोरीचं जेवढंही आहे ना तेवढंही घेऊन जा. चटूक भाटूक जे काय आहे ना तिचं वाला बारीक चुरी सर्व घेऊन जाय. त्या पोरीची कदर नाही केली, तिचं सामान ठेवून काय करायचं आहे आपल्याला? घेऊन जाय सर्वच्या सर्व सामान. आलतीन ते पोरगी दिसली ना मला, नेलं का तिनं? नेले का सर्व सामान? हो बाबा, तिले भरू लागलं मी ना. आणि ते तिच्या भावानं श्यामदादानं घेऊन गेला तो सामान सगळं. तुम्ही त्याच्याकडूनच होता का जी? रोशनचे बाबा पोराकडूनच होता. पोरग घरही सोडून चाललं तरी पण तुम्ही त्याच्याकडूनच होता. कोण चुपचाप ठेवते आलं? हा तुले सांगतो मी, नाही तर त्या दिवशीच्या सारखी ना झन जोडपत पशीन तुले. तुले सांगू राहिलो मी. त्या पोरीची कदर नाही केली तू न. त्या पोरीले 2 वेळा मारलं आणि आता तिच्या सामानावर अधिकार दाखवतं का? दाखवाले जबरदस्ती करतं का? इथं राहिले तिचं मनही नसून नाही ठेवत म्हणते ना तिची माय. मग राहू दे ना, जाऊ दे ना, आता ते करू दे ना त्याचा संसार.
हे घरातून गेली शिकली तेव्हापासून तुम्ही बोलले नाही माझ्यासोबत, आणि आता बोलले तर बोलले ते बी मले 2 झापाडी दिन 2 झन्नावून दिन करून राहिले. करा तुमच्या मतानं, काय करायचं आहे तर करा होऊ दे ना, घराची बरबादी होऊ द्या. जाऊ द्या, ते पोरग जाते ना तुमच्या मनात आहे ना, जायचं जाऊ द्या. पालक जाऊ द्या, मला हातपाय धुऊ द्या, आंघोळ गिंगोळ करतो मी, कामाला गेली होती. काय मला धक्का मारून गेली तुम्ही माय? पायरे कशी धक्का मारून गेली हे? आज चंदी इले माराले काही कमी वाटतच नाही. त्या पोरीले मारलं तर मारलं, नवऱ्याले धक्का दिला हिनं. झालं कोणी आहे नाही इथं तर आपल्या घरी, नाही तर बाहेरच्या लोकांना काय म्हणलं असतं, बायकोनं मारलं नवऱ्याले. झालं कमी याच्यात पूजा करून घेतली आणि पटापट सामान लावलं. तर थोडंसं राहिलं होतं, मी आलती लावून द्याले तर थोडंसं राहिलं होतं. झालं का मग ते बी लावणं? वाच आहे, चल लावू लागतो. नाही तर नाही हो निर्मलाबाई, लावलं ना, सामान गिमान लावलं ना, सगळं लावलं. चल ना अंदर पाहिले, चल ना थोडीशी. सगळं पडदे सगळं दिलं तिला लावून. तिचं सामान नाही आणलं. ते आपल्या श्यामनं सूरजनं कानी आणि ते राहुलनं नाही मदत केली बाई. मोठं सामान बसवासाठी लय मदत केली त्यानं, दोघा तिघा नाही. आता सूरजनं बहीणच मानलं बाई शीतलले, तर मग आता तेवढं तर करणारच आहे. पोरं बारा घेऊन काय झालं, केलं तर. आता तुला खरं सांगू का, ज्योतीसाठी नाही केलं बाई त्यानं. ज्योतीसाठी सख्खी बहीण असून नाही केलं त्यानं कधी. त्याचं काय नीटकीच भर पटत नाही दोघा बहीण भावाचं. मग शीतलचं मोठं नाव घेते बाई. गरीब पोरगी आहे, चांगली पोरगी भेटली माया सायाले. गरीब पोरगी आहे, चांगली पोरगी भेटली माया सायालेच करत राहते. सूरज आपला नाही हो, ते पोरग चांगलं इंगलं आहे व निर्मला, चांगलं पोरग आहे ते वालं सूरज. मला पहिले नव्हतं माहीत, आता आपल्या गावगाड्यानं आपण बोलस म्हणा, पण आता त्याला चांगली ओळखतो ना, तर खरंच चांगलं पोरग आहे. हाय थोडंसं बडबड रागीट, पण मनानं लय चांगलं आहे बाई. झालं ना, माय पोरीले भाऊ तरी भेटला. आता मला पोरगच नाही ना माय, ती नाही पोरीच आहे, तिले भाऊ तरी भेटला व. माय शितलीले बिचारे राखी बांधायला लावा लागन राखीले. हो बांधायला लावजो ना माय, बांधायला लावजो. बांधो बाई शीतल राखी. चाल बरं अंदर, पाहू दे बरं कसं लावलो केलं त्या पोराईनं. चाल बरं. आणि तू ना ते ही साडी मी ना घेतलेली होई ना बाई तुला, गुलाबी कलरची, आज घातली का मग तू ना? हो जी काकू, रोशनजी म्हणे हे साडी घाल म्हणे, चांगली दिसून राहिली म्हणे, तर मग घातली. खरंच खूपच सुंदर दिसते ना ही साडी माझ्या अंगावर. मग कानी आपल्या वटसावित्रीला घातली होती ना, आताही घातली मग मी ही साडी. चांगली दिसून राहिली ना? नाही, चांगली गिंगली दिसून राहिली म्हणा, मस्त दिसून राहिली, चांगली दिसून राहिली. चाल पाहू दे बरं कसं लावलोय केलं तर पोराईनं. चाल बरं. चल ना, चल चाय घी मांडायला लावतो. ज्या गॅस गीस असून लावायचीच आहे. गॅस गीस नाही लावली, पण चूल आहे बाई, चूल केलेली आहे. असं बा म्हटलं एखादी गॅस गीस गेला म्हणजे मग चूल पाहिजे का नाही घरी कराले, म्हणून चूल करून दिली तिले कालच. नाही चांगलं केलं हो, चूल करून दिली तर पाहिजेच घरात चूल. पाहिजे नाही तर काय, एका इकडं गॅस ना आपली वाली चूल पाहिजेच ना. एखादी सिलेंडर बरोबर आहे तिवाला गेलं तर. चाल बरं. नलू हा बेंच गिंच काऊन इथं अडचण ठेवली हो? टाकून दे ना बेंच. राहू दे म्हणे मा, हे वाली बीन ते जवाई म्हणे राहू द्या म्हणे, बसा उठाले एखादी. राहू दे मा म्हटलं. मग चाल दाखवतो तुला अंदरचं, चाल अंदरचं पाहू. लय मस्त केलं हो. मस्त लावला बाई पसारा, मस्त केलं. पाय जमलं का नाही? मस्त लावलं बाई पोरायनं, पद्धतशीर लावलं. पडदे गिरदे सगळं विकतच आणलं. गेले बाई याच्यात नवीन सामान लावाले, काही विकत आणलं ना, तर बारीक चुरीक तर 15-20 हजार रुपये गेले असून बाई. हे बेडशीट गादी तर याच्यावर चालते म्हणा दिवाणवर, पण नवीन बेडशीट आगी घेतल्या. मग उशाचे कवरं आणा, चटई फटई आणि 2-4 तिले लागलेले अजून सामान दिलं बाई घेऊन. आता खूपच चांगलं जमलं हो नालू, चांगलं केलं बाई येईनं. अरेंजमेंट मस्त केली. हे मार्बल काय म्हणते ते, काय म्हणते त्याले, तर ते वय काय वय खाली टाकलेलं हो वा नालू? हो, ते जवळनं आणलं. हे खालची जागा अशी खडबड होती का नाही थोडीशी, तर ते सिमेंट एकसारखं केलं, तर ते चांगलं नाही वाटत म्हणे, म्हणून मग हे आणलं. याचं माप घेतलं ह्या रूमचं आणि आणलं बाई त्याईनं. म्हणून तर म्हणलं का 15-20 हजार रुपये गेले बाई याच्यातच. काय करावं मग आता? ते पैसे गेले तर चालते बाई नालू, पण ती पोरगी तर आता सुखात राहीन का नाही. तुनं बरं केलं हे अलग त्याचंच करून दिलं ना, ते बरं केलं बाई. काहून का ते वागवतच नव्हती व चंदी होय, ते कधी अंगात येईन तिच्या काही सांगता नाही येत बाई. आम्हाला काल तर पलटलीच होती बाई हे वाली शितली माई पोरगी. कोण भूत घातलं तिच्या डोक्यात ना, कोण नाही तर मी तिथंच जातो म्हणे. तिथंच जातो म्हणे, मला तिथंच राहायचं आहे म्हणे सासू सासऱ्याच्या घरी. जेव्हा मी तिला धमकी दिली बाई मराची, तेव्हा कुठं ऐकली ते.
नाही तर जातोस म्हणे तिथं सासू सासऱ्याच्या घरी. मी म्हटलं बाई डबल जर जाशील तू आणि कशानं काही झालं गेलं ना ती इथं माझ्या दरवाजाची याजो नको म्हटलं लढत. मला मेली म्हणून सोडून दे म्हणलं. तेव्हा कुठं ऐकली बाई ही वाली शितली. चंदात गेली होती त्या पोरी जवळ तू वावरात गेलती का नाही, त्याच्यानंतर मला अनितानं सांगितलं. रात्री अनिता आली होती घरी, भाजी आणून दिलती तिनं मटणाची, तर आली होती तर ते सांगत होती बाई म्हणे हे आपली चंदा त्याला घरी गेलती म्हणे पोरीले हे करायला. तर तिनंच हे केलं भडकवलं. बरं झालं तू ना शितलीले समजावून सांगितलं. तर आता का नाही तिला इथंच राही म्हणा, सासूचा काही लाड करू नको म्हणा, जोपर्यंत ते चांगली वागत नाही तिला पश्चाताप होत नाही बाई. चांगला तिला अजूनही झाला नाही. ते काहीतरी वयात दाखवते ते झाला नाही तिला पश्चाताप अजूनही झाला नाही. त्या पोरीविषयी तिच्या मनात ना उलशी दया माया नाही ना प्रेमही नाही बाई नवलू. अहो निर्मलाबाई बरोबर आहे ते वालं. ते चरण भाऊ नाही का माया राग करते एवढा. पण तो परवडला बाई एक वेळचा, पण हे नाही परवडली चंदी. मग त्याचं ना मायवाला चरण भाऊचं माय भलेही पटत नसन, पण तो सत्याचा नाही करणार आहे बाई चरण भाऊ. पण हिच्यासारखी कपटी नाही आहे, कपटा नाही आहे तो वाला कपटार आले. नाही चरण नाही होत असा, चरण गिरण नाही आहे. आता नाही का हे दिवाण आणायला गेला होता ना सूरज, तर त्याचं चालू होतं वाटते काही. ते कामाला गेलती सकाळी आपली चंदी डोबडाबी कराले, तर आली असन ते, तर त्याला तिला दिसला असन पसारा, तर ते बोलली वाटते त्याले. सूरज गेला मागून मग आणासाठी पोरं, तर त्याचं ऐकलं. तर चरण लय बोलला म्हणते हिले आपल्या चंदीले लय बोलून राहिला होता म्हणे. थोगी नाही आहे तो चांगला आहे व. जाऊ दे बाई काही असो, आता ते त्याचं वालं. माझ्या पोरीचा संसार तर मांडला ना बाई मी ना. चाल आपल्या हे दाखवतो तुला चूल कुठं मांडली तर चाल ना. तिची पूजा गिजा केलेली आहे येई ना थोडी थोडी. चाल दाखवतो. येव निर्मला बाई. माय हे फुलं गिलं कोण टाकले व? ही ना सोय शितली ना, शितलीला मोठी अंगण आहे व. पूजा गिजा करायची, सारव सुरव करायची. माय पोरगी कामाची आहे काही अशी तशी आहे म्हणतं का? पाय जमलं का हो निर्मलाबाई जमलं? पाय हो माया पोरीले ना सांगायचं कामच नाही पडत. हे बाई तू आली ना तर चायही मांडला तिनं लगेचच. पाय पूजा पाती झाली तिनं तर चायही मांडून दिला. तसं पेढे गिडे तर आपण दिलेच आहे म्हणा. जाऊ दे मांडला तर मांडला चाय, बरं झालं. मला तसंही बी शीतलच्या हातचा चाय आवडते. दयाच्या घरी 2 दिवस राहिली का नाही ते, तर चाय मांडे ना तर भली मस्त चाय मांडते शीतल. बरं झालं मांडला तर चाय. मला चाय प्यायची तशी तलपच आली होती. पेजो ना पेजो, त्याच्यासाठी मांडला ना, सूरजसाठी, राहुलसाठी, जवायसाठी, त्याच्यासाठी मांडला गिनला सामान. आता किराणा भरून दिला. आता डब्या डुब्यात टाकन ते. थोडं थोडं करून जमलं ना. आता पूजा पाती केलीच आहे आपली आता. काय बरं बाई नोलू, मातीचं घर ते मातीचं घर देवडावानी वाटते, पण मातीच्या घरात मातीच्या घराची सरबाई या स्लॅबच्या घराला येतच नाही. आता मायवाला मोठं स्लॅबचं घर आहे, पण मला मातीचंच घर आवडते व नले. अजूनही किती मस्त वाटून राहिलं थंड थंड या रूम मध्ये. या स्वयंपाक घरात खरंच मस्त वाटते, पण मातीच्या घरात. आम्हाला त्यानं कलर लावला होता त्या पोराईनं. ते सांगितले नव्हते का माणसं, त्यानं इथंचा कलर लावला होता. रोशनी म्हणे मला इथं कलर नाही पाहिजे, मला मातीचं सारवणच पाहिजे म्हणे. तर तिनं बाई आली आणि मातीचं सारवण करायला लावलं बाई. त्याला सांगितलं रोशनले त्या जवायला आणलं आणि ते सोबत राहिले त्याच्या, आणि हे पूर्ण मातीनं घ्यायला लावलं बाई. आणि मग काल मी हे चुलकानी हे थापून दिली तिले, थोडीशी करून दिली गॅस मॅस लावून म्हणा. आता ते जवा लावायची तवा, पण आता मग पाहिजे ना चूल बरी आपली. चंदी गिंदी आलती का इकडं नले? चंदी गिंदी आलती? कोणत्या तोंडाने येण होती तिचं तर बाप्पा. आता तर अशी जयत असन का नाही ते अंदरून काय येण होते इकडं. नलू तिले खरंच पस्तावा झाला असता ना, ते एखादी म्हणलं असतं चाल बाई पोराच्या तिकडे जाऊन तरी पाहतो मी थोडंसं काय आहे कसं लावलं कसं नाही. तिले काही पस्तावा नाही झाला व. ते रिपोर्ट केला होता का नाही तू ना, त्याच्यामुळे ते तिची थोडीशी शकली, बाकी काही नाही. अजूनही पस्तावा नाही झाला तिले. मला माहित आहे माय निर्मलाबाई, तिले पस्तावा काही झाला नाही. काय झाला असं तिले पस्तावा लाईक बाई तरी आहे का? पण आता मला तर झोप लागन बाई आता निवांत. तिथं जर गेली असती तर मला झोपच नसती लागली व. नुसतं ह्या पोट्टीत मन राहिलं असतं माया.
इथं राहिली तर माणूस कधी येते कधी काही आहे का नाही पोरीच्या घरी. तिथं मला जाता ये नाही आणि येता ये नाही बाई. माया पोरीला पाहता ये नाही व मले. आता दुसऱ्या घरी दिली असती तर तिथं जाताही आलं असतं, 2 दिवस मानाचे राहताही आलं असतं. यायच्या घरी देऊन बाई माया पोरगी जैला सारखी ना मला बाहेरच्या बाहेरून चक्रा मारा लागे बाई तिच्या घरात. दिसली बाहेर तर बोलीन बाई, दिसली बाहेर तर बोलीन, असंच करा लागे. आता इथं कसं बिंदास येता येते ना आपल्याला. हो बरोबर आहे ना. चल तिकडे पोरं आले, त्याला चाय घी दे म्हणा शीतलले गायून आणि मला दे बाई 1 कप. तुले लयच आवडते आहे ना शीतलच्या हातचा चाय. चाल तिले सांगतो गायले चाय. चाल बसू तिकडं आरामशीर बाहेर. बाई शीतल चाय गाडून टाक बरं, टाक. ते पोरं येऊन राहिले, ते पाय आले, ते पोरं आले, त्याला बी दे थोडंसं आणि आम्हाला दे दोघीले. गाय बरं जा.